नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण किस्से कुरवपूरचे या भागामध्ये आज आपण कुरवपूरमधील एका दादांचा अनुभव त्यांच्या शब्दात ऐकणार आहोत. हा अनुभव जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर श्रीपाद श्री वल्लभ यांच्या भक्तीमध्ये, त्याचबरोबर त्यांच्या सेवा भक्ती वाढवण्यासाठीची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग आपण आपल्या आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. तर हा अनुभव कुरवपूरमधील श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा आहे. चला तर मग त्या दादांच्या शब्दात, ज्यांना हा अनुभव आला आहे त्यांच्या शब्दात आपण त्यांना आलेली अनुभूती पाहूयात. चला तर मग. तर श्रीपाद श्री वल्लभ नमः 2019 सालची गोष्ट आहे. तेव्हा कुठल्या तरी माझ्या गत जन्मातील कर्मभोगाने डोके वर काढले होते. त्यामुळे 2019 हे साल अत्यंत दुःख देणारे, कष्ट देणारे, पीडा देणारे होते. ज्यावेळी जीवनात कटू प्रसंग असतात तेव्हा जसे सर्वांच्या मनात येत तसे माझ्यासुद्धा मनात आले की मी एवढी भक्ती करतो, नित्य कुरवपूरला जातो, मग हे दुःख का? तेव्हा मला याचे उत्तर नाही मिळाले, पण थोड्या दिवसांनी मिळाले. परीक्षेच्या वेळी शिक्षक कधीही उत्तरे सांगत नाही, कारण आपण जी शिकवण दिली आहे ती त्याने किती आत्मसात केली आहे ही बघण्यासाठी आपले गुरु शांत बसलेले असतात. तेव्हापासून मी कधीच कुरवपूरला महाराजांच्याकडे तक्रार घेऊन गेलो नाही. मनुष्य जीवन हे अनेक जड उतारांनी भरलेले जीवन आहे. सुख दुःख हे ऋतू आहेत, येतात आणि जातात. असेच जीवनाच्या वाईट कालखंडातून मी जात होतो. वाईट वेळ असली की तुम्ही कधीही काहीही करा, काहीही बोला, धचा मा होणारच. असाच प्रकार माझ्या व माझ्या पत्नीच्या बाबतीत घडला. त्यामुळे आमच्यामध्ये जबरदस्त वादाचा प्रसंग उद्भवला होता. तेव्हा माझे व माझ्या पत्नीचे खूप कडाक्याचे भांडण झाले. त्या भांडणातून आम्हाला दोघांना खूप मनस्ताप झाला. पण तेव्हा ती भांडणाच्या ओघात मी म्हणाली की मी परत कुरवपूरचे तोंड बघणार नाही. आजपासून महाराजांची भक्ती बंद, असे वेगवेगळे वगैरे वगैरे शब्द तिने महाराजांविषयी वापरले. त्याचबरोबर असे शब्द तिने वापरले तेव्हा मी तिला एवढेच म्हणालो, अगं आपल्या दोघांच्यामध्ये त्यांना कशाला घेतेस? असं बोलून मी शांत बसलो. पण ती ऐकायच्या मूडमध्ये अजिबात नव्हती. तिने अजून थोडा वेळ वादविवाद केला. नंतर मी महाराज श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंना मनोमन प्रार्थना केली की आता हिला शांत करा व तिचे बोलणे मनावर घेऊ नका, कारण परमात्मा श्रीपाद श्री वल्लभ सर्वव्यापी आहे. परमात्मा आपले भक्त कोण काय करत आहे, काय बोलत आहे यांच्याकडे बारीक लक्ष परमात्म्याचे असते. खरंच परमात्मा श्रीपाद श्री वल्लभ हे कुरवपूरमध्ये येणाऱ्या व त्यांचे मन जिंकलेल्या भक्तांच्याकडे खूप लक्ष देतात. आणि असे माझे अनेक अनुभव आहेत. जसे वाईट वादविवादाचे दिवस आले तसे ते निघूनही गेले. परमात्मा श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या आशीर्वादाने परत सगळे विवाद गैरसमज संपून गेले व जीवन परत रुळावर आले. माझी नित्य कुरवपूर वारी सुरू होतीच, पण एके दिवशी माझ्या पत्नीला म्हणालो, अगं चल आपण कुरवपूरला जाऊ. तेव्हा तिने तात्काळ होकार दिला आणि झाले. आम्ही लगेच संध्याकाळी कुरवपूरसाठी बाहेर पडलो. सकाळी रायचूरला व तिथून 7च्या बसने कुरवपूरमध्ये पोहोचलो. मंदिरात गेलो, रूम मिळाली, स्नान झाले आणि स्नान झाल्यावर आम्ही दोघे मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी गेलो. तेव्हा आमच्या समोरच्या मंदिरातील एक पुजारी काका बसले होते. ते आम्हाला दोघांना बघत आहे आणि आम्ही दर्शन घ्यायचे आहे हे त्यांना पण माहीत होते, कारण आम्ही त्यांच्या समोरून येऊन मंदिरामध्ये बसलो. तेव्हा त्यांनी आमच्याकडे बघितले व थोडे हसले, पण उठून मंदिराचा दरवाजा उघडला नाही. ते तिथेच बसले. आम्हीही मंदिरामध्ये बसून होतो. अनेक भाविक येत होते दर्शनाला, पण कोणीही समोर बसलेल्या पुजारींना जाऊन सांगत नव्हते की मंदिर उघडा म्हणून. त्यामुळे मंदिरामध्ये एवढी गर्दी झाली होती. तेव्हा माझ्या मनात अचानक एक विचार आला, बहुतेक माझ्या पत्नीवर परमात्मा श्रीपाद श्री वल्लभ नाराज आहेत किंवा रुसलेले आहेत, म्हणून ते पुजाऱ्यांना आज्ञा देत नाही मंदिर उघडण्याचे. हे मी
जाणले, जसे आई आपल्या बाळाच्या रडण्यावरून जाणते बाळाला काय पाहिजे आहे, तसेच बाळ पण आपल्या आईला जाणत असते. आई प्रेम करत नाही आहे म्हणजे ती एकतर रागावली आहे किंवा रुसली आहे. त्यामुळे माझी आई श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याबद्दल मला कल्पना आली. मग थोडे हसायला आले. माझी पत्नी म्हणाली, काय झाले हसायला? मी म्हणालो, काही नाही. असे बोलून शांतपणे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे स्मरण करत बसलो. 10 मिनिटे झाली, 20 मिनिटे झाली, तरी दर्शनासाठी दरवाजा उघडला जात नव्हता. मंदिरातील पुजारी मंदिरातच बसलेले आहेत. हे सर्व पाहत आहेत की भाविकांची गर्दी झालेली आहे. सर्वांना दर्शन देण्यासाठी दरवाजा उघडायचा आहे, पण माहीत होते, पण या जगावर ज्याची एक हाती सत्ता आहे तो परमात्मा श्रीवल्लभांची अजूनही आज्ञा झालेली नव्हती, म्हणून तो दरवाजा अजून उघडलेला नव्हता. अर्धा तास झाला मंदिरामध्ये बसून, आता मला राहावले नाही. मी माझ्या पत्नीला म्हणालो, मगापासून पुजारी समोर असून दरवाजा का उघडत नाही आहेत, ते तुला कळाले का? ती म्हणाली, नाही. मी तिला म्हणालो, अगं आपण गेल्या अर्ध्या तासापासून बसलोय मंदिरात, तरी आपल्याला दर्शन झालेले नाही. हे कशामुळे ते तुझ्या लक्षात नाही आले का? ती म्हणाली, माझ्या लक्षात नाही आले. तेव्हा मी म्हणालो, आपले वादविवाद सुरू होते तेव्हा तू चुकून रागाच्या भरात बोलली होतीस की आजपासून श्रीपाद श्रीवल्लभांची भक्ती बंद वगैरे वगैरे. आजपासून पुरवपुरते तोंड पण बघणार नाही असे तू बोलली होतीस ना, आठवले का तुला? पण आज त्याच पुरवपूरमध्ये त्याच परमेश्वराच्या दारात तू बसलीये, परंतु अजूनही बोलून गेलेल्या शब्दाच्या बद्दल परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची तू माफी मागितली नाही. तू माफी माग, बघ दरवाजा 1 मिनिटात उघडतो की नाही. मी असे बोलल्यावर तिला आपले बोलणे आठवले व ती हसू लागली. ती हसत हसत म्हणाली, होय मी बोलले, माझी चूक झाली. मी म्हणालो, माफी माझी नाही, तुझ्यासमोर जो परमात्मा बसला आहे त्याची माफ. असे बोलल्यावर तिने मनातल्या मनात परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभांची माफी मागितली, क्षमा मागितली, पुन्हा अशी चूक करणार नाही असेही ती बोलली. आणि काय आश्चर्य, समोर बसलेले मंदिरातील पुजारी हे ताडकन उठले आणि असे बोलल्यावर तिने प्रभूंची माफी मागितली, क्षमा मागितली आणि पुन्हा अशी चूक करणार नाही असे ती बोलली. आणि काय आश्चर्य, समोर बसलेले मंदिरातील पुजारी ताडकन उठले आणि त्यांनी मंदिराचा दरवाजा उघडला आणि दर्शनाला आम्हाला बोलवले. तेव्हा माझ्या पत्नीला खूप आश्चर्य वाटले. ती म्हणाली, अहो, खरंच मी माफी मागितली नव्हती म्हणून दरवाजा उघडला नव्हता. मी माफी मागितल्यावर दरवाजा उघडला. तेव्हा मी म्हणालो, बघ भक्तांच्या भावना परमात्मा कशा समजून घेतो, किती त्यांचे मन मोठे आहे आणि आपल्या भक्तांच्याकडे त्यांचे किती बारीक लक्ष असते. खरंच परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ आपली आई आहे. ती आपली आई अशी आहे की नेहमी आपल्या सर्व मुलांची चिंता तिला सतावत असते. खरंच परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभांच्या एवढी काळजी, एवढे प्रेम कोणीही मनुष्य करू शकत नाही. खरंच परमात्मा एखाद्याला आपले मानतो तेव्हा तो घरातील एका मोठ्या व्यक्तीसारखेच वागत असतो. तशाच प्रकारच्या अपेक्षा ठेवतो. तो पण आपल्या घरातील व्यक्तीच्या सारखे आपल्या भक्तांच्यावर रुसून बसतो. हा अनुभव आला आणि प्रसंग आठवला की आजही डोळ्यातून अश्रू येतात. म्हणून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही ज्या परमात्माला शोधत आहात तो तुमच्या मनोकामना देवी देवतांच्या द्वारे पूर्ण करतो. तो परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ पुरवपूरमध्ये गुप्त रूपात बसला आहे. तुम्ही त्याला ओळखा, त्याला जाणा, त्याची भक्ती करून या आणि या भवसागरातून तरून जाल तुम्ही. श्रीपाद श्रीवल्लभ. तर स्वामी भक्तांनो आणि दत्त भक्तांनो, तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच अनुभवामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.